हाय गाईज, मी सुचिता. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आमच्या गावामध्ये साईबाबाची पालखी निमित्ताने भंडारा आहे, तर चला आपण पाहूया. सारी महिला मंडळं आहेत आणि ते आपल्या भंडाऱ्याविषयी थोडीशी माहिती तुम्हाला देणार की ही पालखीची सुरुवात कधी होते आणि ही कधी संपते. तर तुम्हाला गाईज जस्ट आमच्या महिला मंडळी इथे आहेत, तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देतील. चला आपण पाहूया. हे आमच्या आत्या आहेत. नमस्कार. साईराम. आमची पालखी 14 तारखेला दांडी उच्छळीला फिरत राहते. नंतर ती 3-4 दिवस फिरून ना उनबाटला येते. आज ती 15 तारखेला आमच्याकडे, 16 तारखेला उनबाटला येते आणि पहाटे आम्ही सकाळी 4 वाजता रवाना होतो शिर्डीला जायला. आमच्या उनबाटला आम्ही भंडारा करतो आणि आमच्या ह्या वहिनी आहेत या आम्हाला खूप सहकार्य करतात भंडाऱ्यासाठी आणि त्यांचा दोघांचाही आम्हाला हात असतो. चलो बाय बाय. ओम साईराम. आमच्या काही महिला संध्याकाळच्या 4 वाजेपासून स्वयंपाकाची तयारी करत होते, म्हणजे प्रसादीसाठी. तर मी जेव्हा आले ऑफिसवरून 7:30पर्यंत, तेव्हा तोपर्यंत ऑलमोस्ट स्वयंपाक झाला होता, म्हणजे प्रसाद सर्व रेडी झाला होता. पण मी ज्या क्षणात आले तोपर्यंत फक्त पापड फ्राय करायचे बाकी होते. सो मी ते पापड फ्राय करताना कॅप्चर केलं गाईज, तुम्ही पाहू शकतात. आणि भरपूर सारं मेहनत करावी लागते, त्यासाठी संध्याकाळी 4 वाजेपासून आमच्या महिला इथे तयारी करत आता होत्या. तुम्ही पण सर्वजण या. हाय करा सर्वांनी. हाय. सर्वजण दिसतील ह्याच्यात. आई हाय करा. हाय. हा हाय दीदी. हाय. आले आम्ही मंदिरात जवळ जाऊन येते. त्यानंतर तुम्ही पाहू शकतात नैवेद्याची तयारी झालेली आहे. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर जे आपल्या पालखी सोहळ्यामध्ये जे भक्त लोक चालत येतात, सो त्यांच्यासाठी आपल्या उनबाड गावामध्ये एक प्रसाद म्हणून जेवण ठेवलं जातं रात्रीच्या दिवशी, म्हणजे आदल्या दिवशी. त्याचप्रमाणे सर्वात प्रथम श्री मयुरेश म्हणजे आपल्या गणपती बाप्पा ह्यांना नैवेद्य दिलं जातं. त्यानंतर बाजूच्या गाभाऱ्यात श्री साईबाबांचं स्थान आहे, सो मग तिथे आपण नैवेद्य दिला जातं. तुम्ही पाहू शकतात गाईज. आणि त्याच्यानंतर श्री सरस्वती माता आणि श्री महालक्ष्मी माता ह्यांना नैवेद्य दिलं जातं. कारण की त्यानंतर मग भक्त लोक येत आहेत मंदिरात, गाभाऱ्यामध्ये दर्शन घेत आहेत आणि मग त्याच्यानंतर ते महाप्रसाद जो आपल्या उनबाड गावामध्ये असतो ते भक्त लोक त्यांचा आनंद घेतात. सो तुम्ही पाहू शकतात. अशा प्रकारे हळूहळू जी आपली पब्लिक येते ती दर्शन घेतात. आणि कसं गर्दी होऊ नये ना, मग त्याकरता जितकी पण पब्लिक येतात त्याप्रमाणे मग त्या लोकांना दिलं जातं जेवण, म्हणजे प्रसाद दिला जातो आपल्या उनबाड गावामध्ये. तुम्ही पाहू शकतात. आणि हळूहळू ही पब्लिक आता अशी वाळत जाणार. हे बघा, तुम्ही पाहू शकतात इतकी पब्लिक येते. अजून भरपूर येतात पब्लिक. पहिलं जाऊन मंदिरात दर्शन घेतात, त्यानंतर मग प्रसादीचा लाभ घेतात. आणि आपली पालखी येणार त्यासाठी एकदम सुंदर पद्धतीचं रांगोळी काढली आहे, तुम्ही पाहू शकतात गाईज. त्याचप्रमाणे मी सुद्धा प्रसादीचा लाभ घेतला आणि मी सुद्धा निघाले, कारण की आपल्या दारामध्ये पालखी येणार होते आणि पालखीची पूजा करायची होती मला. सो मी सुद्धा निघाले आणि
भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सुरक्षित राहा. थँक्यू.